पान क्रमांक 127 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 ते 11 मी वाचतो, कान देऊ नये का. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाखले, कंसात तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आत्तापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्या चमत्काराला आरंभ कसा केला ते ह्या उतार्यामध्ये आपण वाचलं. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला पहिला चमत्कार जो आहे तो इकडे सविस्तर लिहिलेला आहे. तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट असा चमत्कार केला नव्हता. प्रगट म्हणजे खुला, प्रगट म्हणजे ओपन असं म्हटलं जातं. आणि पुष्कळ दंतकथा आहेत की येशू जन्मल्यापासून मोठा होईपर्यंत पुष्कळ चमत्कार घडले, पण ते घडले गेले, त्यांनी स्वतः केले नाहीत. येशूची आई मरिया आणि येशूचे वडील योसेफ येशूला लहानपणापासून वाढवत होते, पण ते वाढवत असताना बरेच चमत्कार झालेले आहेत, पण त्यांची नोंद मात्र बायबलमध्ये केलेली नाही आहे. सगळंच बायबलमध्ये लिहिलं असतं तर बायबल किती मोठं पुस्तक झालं असतं, आणि म्हणून त्यांची नोंद केलेली नाही आहे. पण हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार येशूने स्वतः केलेला आहे आणि हा चमत्कार त्याच्या सगळ्या चमत्कारांचा आरंभ आहे, सुरुवात आहे. आणि चमत्कार कसा झाला त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. काना या गावी लग्न होतं आणि त्या लग्नाचं आमंत्रण होतं येशूला, आणि येशू आणि त्याचे शिष्य लग्नाला गेले होते. स्पष्ट उल्लेख आहे की येशूची आई मरिया तिकडे होती. हालेलुया, हालेलुया. आणि लग्न घरी, लग्नांच्या उत्सवामध्ये येशूची आई येशूकडे येते आणि येशूला सांगते की त्यांच्याकडे द्राक्षारस नाही आहे, त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे. त्या लग्नामध्ये द्राक्षारस वाढण्याची प्रथा होती, रीत होती. आपल्याकडे आपण काही लोक सरबत वाढतात. हालेलुया, हालेलुया. आणि त्यांच्याकडे द्राक्षारस वाढायची पद्धत आहे. आणि द्राक्षारस वाढण्याची पद्धत होती आणि द्राक्षारस संपला होता. आणि येशूची आई मरिया येशूकडे आली आणि येशूला म्हणाली की त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे, त्यांच्याकडे द्राक्षारस नाही आहे. येशूने तिला सांगितलं, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? हालेलुया. ही जी घटना आहे त्याच्याने आपला काय संबंध आहे? तुझा माझा म्हणजे आपला. हालेलुया, हालेलुया.
तेव्हा मरिया काही बोलली नाही, परंतु मरियाने नोकरांना सांगितलं की हा जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. हालेलुया, हालेलुया. आणि मग मरिया निघून गेली आणि येशूने नोकरांना सांगितलं की इकडे तिकडे 6 रांजण होते, दगडाचे रांजण, मोठी भांडी आपण ती वापरतो, दगडी भांडी. पूर्वी लोक वापरायची, आता नाही. दगडी भांडी, मोठी रांजण म्हणतात मराठीत त्याला. असे मोठे 6 रांजण होते आणि मला वाटते जुनी मराठी असावी की त्या एक एक रांजण असा होता की त्याच्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल. आता आपण पाणी नेहमी लिटरमध्ये मोजतो, मनामध्ये कसं मोजणार? पण मला वाटतं लिटर पद्धत यायच्या अगोदर कदाचित मण पद्धत असेल. आणि 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे 6 रांजण तिकडे होते, दगडी रांजण. येशूने चाकरांना सांगितलं, रांजण पाण्याने भरा. ते चाकर गेले आणि त्यांनी पाण्याने रांजण भरले, काठोकाठ भरले. आणि मग येशू म्हणाला, ह्यातलं काही काढा आणि भोजन कारभाराकडे न्या. भोजन कारभाराकडे त्यांनी नेलं. भोजन कारभाराने चाखला तेव्हा तो म्हणाला, हा सुंदर द्राक्षारस आहे, प्युअर आहे. हालेलुया. भोजन कारभाराला राहावे ना, भोजन कारभाराला राहावे ना, तेव्हा त्याने वराला बोलावलं. वर म्हणजे कोण सांगायला नको, तेवढी मराठी कळते तुम्हाला. हां, वराला मराठीमध्ये दुसरा शब्द आहे नवरा. हां, पण त्या दिवशी तो वरच म्हणायचं बरं का, नवरा पण नाही. त्या दिवसाला तो वरच म्हणतात त्याला. हालेलुया, हालेलुया. आणि मग वराला बोलावलं आणि त्याने सांगितलं की सगळे लोक सुरुवातीला चांगला द्राक्षारस देतात आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस द्राक्षारस वाढतात. प्याल्यानंतर चव कळत नाही ना. हालेलुया, हालेलुया. तू मात्र शेवटपर्यंत, आतापर्यंत चांगला द्राक्षारस राखून ठेवलेला आहेस. मला वाटतं वराला पण काय कळलं नसेल कुठला द्राक्षारस आला. हालेलुया, हालेलुया. आणि त्या भोजन कारभाराला माहीत नव्हतं की हा द्राक्षारस कोठून आणलेला आहे, पण बायबल स्पष्टपणे म्हणतं चाकरांना मात्र माहीत होतं. हालेलुया, हालेलुया. त्या चाकरांना माहीत होतं हा द्राक्षारस कोठून आलेला आहे. भोजन कारभाराला माहीत नव्हतं, वरालाही माहीत नाही. वचन पुढे म्हणतं की येशूने या चमत्कारांद्वारे चिन्हाला किंवा चमत्काराला सुरुवात केली. हा पहिला चमत्कार येशूने केला. आणि पुढे वचन आहे, त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण वचनातले काही बारकावे शोधणार आहोत. येशूला आणि त्याच्या शिष्यांना लग्नाचं आमंत्रण होतं आणि पुढे म्हटलेलं आहे त्याची आई देखील तिथे होती. येशू लग्नाच्या घरी गेला कसा काहीच लिहिलेलं नाही आहे. कोणत्या वाहनाने गेला लिहिलेलं नाही आहे. की पायी चालत गेला लिहिलेलं नाही आहे. तो सकाळी पोहोचला की दुपारी पोहोचला ते लिहिलेलं नाही आहे. बायबलमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. एकदाही येशू काय काय जेवायचा ते लिहिलेलं नाही आहे. किती वाजता झोपायचा ते लिहिलेलं नाही आहे. हे सगळं का लिहिलेलं नाही? उगाच दुसऱ्या गोष्टीवर भर येऊ नये म्हणून. येशूला व त्याच्या शिष्यांना आमंत्रण होतं आणि येशूची आई तिथे होती, ती त्याच्याकडे आली. आमंत्रण होतं पासून आई तिकडे होती, मध्ये काहीच नाही आहे. येशू गेला कसा सांगितलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशूची आई येशूकडे येते आणि सांगते त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे. हालेलुया. चमत्कार होण्यासाठी कारण लागतं. ह्याला कारण आहे. येशूने काय चमत्कार केला? त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे, म्हणजेच त्यांची इज्जत जायची वेळ आलेली आहे, म्हणजेच त्यांची अब्रू जायची वेळ आलेली आहे. घरामध्ये तुम्ही लग्न करत आहात आणि जेवण संपलं तर कसं होणार? अब्रू जाईल ना. अरे एवढ्या लोकांना बोलावलं, जेवण देऊ शकत नाही तर कशाला बोलावला? अब्रू जाणार. मरिया येशूकडे का आली? कारण त्यांची अब्रू जायची वेळ आली होती. इतकंच नाही तर ज्यांना द्राक्षारस प्यायचा होता ते तसेच राहणार होते.
आणि म्हणून कळकळीपोटी मरिया येशूकडे आली. चमत्कार होण्यासाठी काही कारण लागतं. चमत्कार केवळ सामर्थ्य नाही आहे, तर प्रेम सुद्धा आहे. येशूने जे चमत्कार केले ते चमत्कार, बहुतेक चमत्कार, मी असं म्हणेन 95% चमत्कार माणसांच्या बाबतीत केलेले आहेत. निसर्गाच्या बाबतीत येशूने चमत्कार फार कमी केले. आज पुष्कळ लोकांना चमत्कार म्हणजे जादू वाटते. तुम्ही मला सांगा की समजा इकडे एक दगड आहे पडलेला आणि मी म्हणालो, हे दगडा तुला मी येशूच्या नावाने 100 फुटावर पाठवतो, आणि तो दगड गेला आणि पडला. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, वा काय छान हो, दगडाला आज्ञा दिली, दगड गेला आणि पडला. दुसरा माणूस म्हणेल, छान हो छान, पण माझा डायबिटीज जात नाही तो. काय महत्वाचं आहे सांगा, काय महत्वाचं आहे सांगा. असले चमत्कार येशूने का केले नाहीत? येशूने एक दगड तिकडे हलवला, एक डोंगर तिकडे हलवला, एक नदीचं पाणी वळवलं. असले चमत्कार का केले नाहीत? येशूने सांगितलं का किंवा सगळे जमा हो, मी आगीवरनं चालणार आहे, करू शकला असता तो. म्हणून हे चमत्कार केवळ सामर्थ्य दाखवत नाहीत, सामर्थ्य अधिक प्रेम, प्रेम अधिक सामर्थ्य म्हणायला पाहिजे. 90% भाग प्रेमाचा आहे. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला एक डोंगर अख्खा हलवून दाखवण्यापेक्षा एका ताप आलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवावा आणि त्याचा ताप घालवावा, हे अधिक चांगलं आहे. डोंगर उतरून दुसरी ठिकाणी नेण्यापेक्षा एका माणसाचा ताप घालवणं अधिक चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशूचे जे चमत्कार आहेत ते माणसांच्या बाबतीत आहेत आणि माणसांच्या भल्यासाठी आहेत. केवळ सामर्थ्य दाखवावं म्हणून येशूने चमत्कार केले नाहीत. आता अपवाद आहे. अपवाद कसा आहे? अपवाद असा आहे की एकदा येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि त्याच वेळेला ते झाड सुकून गेलं. कशासाठी येशूने केलं? त्याचं सामर्थ्य त्याला दाखवायचं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजून त्याला सिद्ध करायचं होतं की ज्या झाडाचा काही उपयोग नाही आहे ते झाड कशाला ठेवायचं. झाडं माणसासाठी आहेत. जर झाडं माणसाला उपयोगी पडत नसतील तर झाडं मी सुकून टाकेन. हालेलुया, हालेलुया. एकदा येशू रात्री प्रार्थना करून जात होता, मध्ये समुद्र होता. येशूला पलीकडे जायचं होतं. येशूने काय केलं? सरळ पाण्यावरनं चालला. गरज होती म्हणून तो पाण्यावरनं चालला, शो करण्यासाठी नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा शिष्य घाबरले होते कारण वादळ सुरू होतं, वारा जोराचा होता, तारू हलत होतं. शिष्यांना वाटलं आपण बुडणार. शिष्याने येशूला उठवलं. येशू झोपला होता. येशू उठला आणि येशूने वाऱ्याला धमकावलं, समुद्राला धमकावलं, सगळं शांत झालं. हालेलुया. असे निवडक चमत्कार येशूने निसर्गाच्या बाबतीत केले. पण त्याचे सगळे बाकी चमत्कार जे आहेत ते माणसांच्या बाबतीत आहेत. हालेलुया. आणि येशूने जे माणसांच्या बाबतीत चमत्कार केले त्याच्यात सुद्धा बहुतेक चमत्कार आजारी बरे करणे आणि अशुद्ध आत्मे घालवणे. हालेलुया, हालेलुया. मला सांगा, माझ्या पुढे 5 माणसं उभी आहेत. त्यांना मी विचारतो तुम्हाला काय पाहिजे देवाकडनं? एक म्हणेल मला कॅन्सरचा आजार आहे, डॉक्टर म्हणाले 1 आठवड्यात तू मरणार. दुसरा म्हणेल माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रार्थना पाहिजे. तिसरा म्हणेल मी भाड्याच्या घरात राहतो, मला स्वतःचं घर पाहिजे. चौथा म्हणेल मी दुसऱ्याची रिक्षा चालवतो, मला स्वतःची रिक्षा घ्यायची आहे. आणि 5वा म्हणेल माझा मुलगा म्हणतो पप्पा आता आपल्याला कार पाहिजे, आपली मोटरसायकल चालवली पुष्कळ, आता आपल्याला कार पाहिजे, म्हणून जरा प्रार्थना करावं. या 5पैकी कुणावर मी पहिली प्रार्थना करायला पाहिजे? ज्याला कॅन्सर आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं कळतं. हां, कुणावर पहिली प्रार्थना करायला पाहिजे? ज्याला कॅन्सर आहे. मग तुम्ही म्हणाल ब्रदर त्याच्या मुलीचं लग्न होत नाही, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? मला बरंच काय वाटतं. मग ब्रदर
तो भाड्याच्या घरात राहतो, त्याला स्वतःचं घर नको का? असायला पाहिजे स्वतःचं घर. पण त्या सगळ्या गरजांपेक्षा ह्याची गरज महत्त्वाची आहे. त्याचं जीवन संपायला आलेलं आहे आणि त्याला जर प्रार्थना मिळाली नाही, देवाचा स्पर्श झाला नाही आहे, तर त्याचं जीवन संपेल. त्याचं जीवन संपणार आहे, त्याला प्रार्थनेची पहिली गरज आहे. म्हणून येशूने जे चमत्कार केले त्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचे बहुतेक चमत्कार आजारमुक्तीचे होते. 2 नंबर अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती. आणि मग बायबलमध्ये तुम्हाला अशा केसेस नाही दिसत की कोणाला मुलगा पाहिजे, येशूकडे आला आणि येशूने प्रार्थना केली, मुलगा झाला. आज घडतायत ते, आता घडतायत चमत्कार, बरोबर. मग असा चमत्कार बायबलमध्ये का लिहिलेला नाही आहे? बहुतेक चमत्कार जे आहेत ते माणसांच्या बाबतीत आहेत, आजारमुक्तीच्या बाबतीत आहेत, अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती मिळण्याच्या बाबतीत आहेत. परंतु कुणाला मुलगा पाहिजे असला चमत्कार बायबलमध्ये लिहिलेला नाही आहे. येशू म्हणाला, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया. बायबलमध्ये जे चमत्कार लिहिलेले आहेत ते बहुतेक आजारमुक्तीचे आहेत किंवा बहुतेक अशुद्ध आत्म्यापासूनच्या मुक्तीचे आहेत. आणि व्यंगमुक्ती, व्यंगमुक्ती म्हणजे आंधळेपणा, मुकेपणा, बहिरेपणा, लंगडेपणा निघून जाणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार घडण्यासाठी प्रबळ कारण असायला लागतं. आणि कोणतं प्रबळ कारण? कुठेतरी गरज असली पाहिजे, कुठेतरी गरज असली पाहिजे, प्रभावी गरज असली पाहिजे. म्हणून समजा मला कोणी सांगितलं, ब्रदर ही 80 वर्षाची म्हातारी आहे आणि तिला कॅन्सर आहे, आणि हा 35 वर्षाचा तरुण आहे, त्याला कॅन्सर आहे, त्याला बायको आहे, 2 छोटी छोटी मुलं आहेत. तुम्ही मला विचारा, यांच्यातलं पहिलं कोण बरं होऊ शकेल? तो तरुण बरा होऊ शकेल. कारण काय? तो जगायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हातारीला देवाकडे जायची जर वेळ तिची जवळ आली असेल तर तिला जाऊ द्या सुखाने. परंतु हा जर गेला तर काय होणार? बायको मुलं उपाशी राहू शकतील. मी म्हणालो, राहतील असं नाही, देव सांभाळतो सगळ्यांना. हालेलुया, 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 हालेलुया. चमत्कार घडण्यासाठी प्रबळ सबळ असं कारण लागतं, तेव्हा चमत्कार घडतो. असंही असू शकेल की म्हातारी जिकडनं आलेली आहे त्या परिसरामध्ये येशूवर विश्वास ठेवणारे कोणी नसतील. मग येशू मुद्दाम तिला बरं करेल आणि तिच्याद्वारे अख्खा गावच्या गाव येशूकडे येईल. हालेलुया. मग ते देखील सबळ कारण आहे, प्रबळ कारण आहे, ज्यासाठी देवाला चमत्कार करावा लागेल. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, मरिया येशूकडे येते ते सबळ कारण घेऊन येते, प्रबळ असं कारण घेऊन येते. कारण आहे, चमत्कार व्हायला पाहिजे, कारण त्यांची अब्रू जाईल, इज्जत जाईल, घर जाण्याची अब्रू जाईल, इज्जत जाईल, आणि म्हणून चमत्कार व्हायला पाहिजे. हे सबळ कारण घेऊन मरिया येशूकडे येत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने काय उत्तर दिलं? बाई, ह्याच्याशी माझा तुझा काय संबंध आहे? तुझा माझा काय संबंध आहे? बायबलमध्ये हे विचित्र आहे, सगळ्यांना समजत नाही आहे. 2 वेळा येशूने आपल्या आईला बाई शब्द वापरलेला आहे. इंग्रजीमध्ये शब्द आहे वुमन, आणि अजून मूळ भाषेमध्ये काय शब्द आहे मला माहीत नाही. त्याचं अजून एक भाषांतर करता आलं असतं, हे स्त्री आहे, हे स्त्री आहे असं करता आलं असतं. म्हणजे बाई म्हटलं तर काय बिघडत नाही. बाई, तुझा माझा काय संबंध? येशूने आपल्या आईला आई का म्हटलं नाही? किमान ह्या ठिकाणी तरी का म्हटलं नाही? त्याला विशेष कारण आहे. कारण असं, जेव्हा पहिलं पाप घडलं तेव्हा देवाने सांगितलं की तू व तुझी संतती आणि स्त्री व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी वैर स्थापन करेन. कोणाला सांगितलं? सापाला. देवाने सापाला सांगितलं, तू आणि तुझी संतती आणि स्त्री व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी वैर स्थापन करेन. तू त्याची टाच फोडशील आणि ती तुझे डोकं फोडील. हालेलुया,
म्हणून आपण सापाचं डोकं फोडतो, साप आपली टाच फोडतो. देवाने साप आणि स्त्रीची संतती ह्याच्यात वैर निर्माण केलेला आहे. स्त्रीची संतती म्हणजे पुरी मानवजात, साप म्हणजे सैतान. सैतान आणि मानवाचं वैर आहे, म्हणून तो स्त्रीपासून जन्मला, म्हणून तो स्त्रीची संतती आहे. म्हणून तो आईला आईनं हाक मारता, बाई म्हणजे स्त्री अशी हाक मारतो की मी सैतानाचा पराभव करण्यासाठी ह्या जगात आलो आहे. हालेलुया. मी स्त्रीच्या उदरी जन्म घेतलेला आहे, मी स्त्रीचं संतान आहे आणि मी सैतानाचा पराभव करणार आहे. म्हणून ती बाई म्हणजे ती आई म्हणजे साधी आई नव्हती, ती संपूर्ण मानव जातीची खरी आई होती, कारण तिच्या मुलाने सैतानाचा पूर्ण पराभव केला. हालेलुया. या ठिकाणी येशूने आईला आई हाक मारण्यापेक्षा बाई हाक मारणं हे अधिक गौरवास्पद आहे, कारण ती अशी स्त्री होती की जिच्या मुलाने पूर्णपणे सैतानाचा पराभव केला. हालेलुया. हालेलुया. म्हणून तो तिला आई हाक मारत नाही की साधं नातं नाही आहे, ते भारी नातं आहे. हालेलुया. ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध, असं जेव्हा येशू बोलला तेव्हा तो पुढे म्हणाला, माझी वेळ अजून आलेली नाही आहे. पहिला चमत्कार घडायची वेळ आलेली नव्हती, परंतु मरियेची मध्यस्थी आणि म्हणून येशूने चमत्कार केला. ती काही बोलली नाही, तिला माहीत आहे मी विनंती केल्यानंतर येशू नाही म्हणणार नाही, म्हणून ती पुढे काही बोलली नाही. तिने नोकरांना सांगितलं काय करा, हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा. तिला माहीत नाही चमत्कार कसा होणार आहे, तिला माहीत नाही चमत्कार कसा होणार आहे. ती एवढंच म्हणाली, हा जे काही सांगेल ते तुम्ही करा. हालेलुया. हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने सांगितलं की रांजण पाण्याने भरा. पहिला प्रश्न उद्भवत होतो, येशूला जर चमत्कार करायचा होता आणि द्राक्षरस करायचा होता तर पाण्याचा उपयोग का केला. रिकामी रांजण तो बोलला असता की द्राक्षरसाने भरून जाओ, ते भरून गेले असते. हालेलुया. रिकामे रांजण त्याने सांगितलं असतं तर द्राक्षरसाने भरून गेले असते. परंतु नीट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा चमत्कार घडतो तेव्हा तेव्हा तुमचा माझा सहभाग असतो. जोपर्यंत माणसाचा सहभाग नाही आहे तोपर्यंत देव चमत्कार करत नाही आहे. चमत्कारामध्ये आपली भागीदारी असली पाहिजे, आपला हिस्सा असला पाहिजे, आणि आपला हिस्सा आपल्या विश्वासाचं चिन्ह आहे. एका माणसाचा हात वाळलेला होता, येशूने तो हात सरळ केला, बरा केला. पण कसा केला माहित आहे, येशू त्याला म्हणाला हात सरळ कर. त्याने काय सांगायला पाहिजे होतं, माझा हात सरळ होत नाही म्हणून तो खाली आहे, मी कसा सरळ करणार. माझ्या हातात ताकद नाही आहे म्हणून तो खाली आहे, मी वर कसा करणार. हात वर जात नाही आहे, त्याला येशू म्हणतोय हात वर कर. म्हणजे लक्षात येतं, आपल्याला देव काहीतरी करायला सांगतो. समजा एक बाई आली, तिला खाली बसता येत नाही आहे, ती उभी आहे इकडे, ताई काय झालं, तुम्ही खाली बसत नाही. माझी कंबर दुखते, मी खाली बसू शकत नाही. काय हरकत नाही, खाली बसा. तिने जर बसायचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामध्ये तिला देव शक्ती देणार आणि ती बसणार. पण तिने जर मला उत्तर दिलं की माझ्या कमरेत शक्ती नाही, वेदना होतात म्हणून तर मी उभी आहे, मी कशी बसणार, तिची कंबर दुखी जाणार नाही. हात वाळलेल्या माणसाला येशू सांगतोय हात सरळ कर, तेव्हा तो असं नाही सांगत मी हात कसा सरळ करू, माझ्या हातात ताकद नाही म्हणून. तो सरळ करायला जातो. काय करतो, सरळ करायला जातो आणि ती तेवढ्यात हात बरा होतो. ज्या वेळेला येशूने रांजण पाण्याने भरायला सांगितले त्यावेळेला चाकराने उत्तर द्यायला पाहिजे होतं, पाण्याने काय होणार, काय लोक पाणी पिणार. पाण्याने काय होणार, काय लोक पाणी पिणार. पाणी पाहिजे असतं तर तुम्हाला कशाला विचारलं असतं, आम्हीच पाणी दिलं असतं त्यांना. पण चाकराने उत्तर दिलं नाही असं. हा, चाकराने असं उत्तर दिलं नाही, कारण आज्ञा पालनाची त्यांना सवय होती.
चाकर शब्द वापरलेला आहे मुद्दाम, ज्यांना आज्ञापालनाची सवय असते. अजून चांगला शब्द वापरायचा म्हणजे घरगडी. आज्ञापालनाची सवय असते, उलट बोलणार नाही, प्रत्युत्तर करणार नाही, बॅक आन्सर देणार नाही, अशा लोकांचा वापर देव चमत्कारासाठी करतो. तुमच्या घरातली नोकरीन चाकरीन जर आजारी असेल आणि तुम्ही तिला सांगितलं समोर उभी राहा, मी प्रार्थना करतो बरी होशील, तर ती बरी होईल. पण बायकोला सांगितलं बायको बरी होणार नाही, कारण ती नोकरीने जर तुम्ही सांगितलं समोर उभी राहा तर उभी राहील. बायकोला सांगितलं कशाला कशाला कशाला, मी बरी आहे. नोकरीने सांगितलं समोर आहे ती येईल, ती हात जोडेल. या चाकरांना सांगितलं रांजण पाण्याने भरा, त्यांनी भरले. घर देण्याला सांगितलं त्यांनी भरले असते का? कशाला, काय होणार पाण्याने? हजार प्रश्न असतात, हजार प्रश्न असतात. आणि मग चाकराने रांजण पाण्याने भरले आणि मग पाणी भोजन कारभाराकडे न्या असं येशूने सांगितलं. पाणी नाही ॲक्च्युली, तेव्हा तो द्राक्षारस झाला होता. भोजन कारभाराकडे का? भोजन कारभारी अधिकारी, भोजनाचा कारभारी होता, तो मुख्य होता, त्याला बायपास करायचं नव्हतं देवाला. येशू सांगू शकला असता वाढा, पण येशूने वाढायला सांगितलं नाही आहे. त्या भोजन कार्यक्रमाला एक कारभारी आहे, मुख्य आहे, त्याला देव बायपास करत नाही. त्याच्याकडे न्या आणि त्याने सांगितलं तरच वाढा. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, पण एका छोट्या माणसाला मिळालेला अधिकार जो आहे त्या अधिकाराला तो रद्द करत नाही. हालेलुया. एक छोटा माणूस, त्याला छोटा अधिकार आहे त्या लग्नापुरता, देव त्याच्या अधिकाराला बायपास करत नाही आहे. त्याच्याकडे न्या, त्याला पसंत असेल तरच वाढा. आहा, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एकदा येशूने मेलेल्या मुलीला बरं केलं, उठवलं. तुम्हाला माहिती आहे येशूने काय केलं ते? येशूने जेव्हा मेलेल्या मुलीला उठवलं तेव्हा येशूने, याईराची कन्या, येशूने आपल्याबरोबर 3 शिष्य घेतले, पेत्र, याकोब आणि योहान, आणि सोबत मुलीच्या आई वडिलांना घेतलं. मावशीला नाही, मामाला नाही, काकाला नाही, काकीला नाही, मुलीच्या आई वडिलांना. का घेतलं? मुलीचे आई वडील जे आहेत त्यांचाच मुलीवर अधिकार आहे, काकाचा नाही, मावशीचा नाही, मामाचा नाही. ही गोज थ्रू प्रॉपर चॅनल, योग्य मार्गानेच येशू जातो, असं वाकडा तिकडे जात नाही. मुलीचे आई वडीलच पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. हा द्राक्षरस कोणी मान्य करायला पाहिजे? भोजन कारभाराने. त्याच्या हातात अधिकार आहे. त्याने जर मान्य केला तर वाढा. त्याने चमत्कार केलेला आहे, पाण्याचा द्राक्षारस केलेला आहे, पण त्याने सांगितलं नाही वाढा. वाढा म्हटलं असतं तर भोजन कारभाराला बाजूला केलं गेलं असता, त्याचा अधिकार धुडकावून गेला लावला असता, त्याचा अधिकार रद्द केला गेला असता. तसं त्याने होऊ दिलं नाही. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे, तरी कोणाच्याही अधिकाराला त्याने बाधा आणली नाही. हालेलुया. म्हणूनच येशूविषयी असं म्हटलं जातं, त्यानेच निर्माण केलेल्या 2 माणसांच्या आज्ञेत तो राहिला. मरिया आणि योसेफ, येशूचे आई वडील, हे त्यानेच निर्माण केलेले होते. त्यानेच निर्माण केलेल्या 2 माणसांच्या आज्ञेत तो राहिला. योसेफाला त्याने निर्माण केलं होतं, मरियाला त्यानेच निर्माण केलं होतं, देव आहे, परंतु तरीही तो त्या 2 माणसांच्या आज्ञेत राहिला, त्यांना आई वडील मानून. ही त्याची नम्रता आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, भोजन कारभाराने वराला बोलावून सांगितलं, सगळे लोक पहिल्यांदा चांगला द्राक्षरस वाढतात आणि मग नीरस वाढतात. तुम्ही तर आत्तापर्यंत चांगला द्राक्षरस ठेवलेला आहे. त्या वराला काही कळेना, कारण त्याला माहीत नव्हतं की द्राक्षरस कुठून आलेला आहे, त्याला त्याची काही कल्पना नव्हती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शेवटचं वचन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्या शिष्यांनी
त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया. फार विचित्र वाक्य आहे, फार विचित्र. ते जर येशूचे शिष्य होते तर त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नव्हता का? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते शिष्य झाले तेव्हा विश्वास ठेवला नव्हता का? नीट कान देऊ नये का? आपल्यापैकी प्रत्येकाला विश्वासात वाढायची गरज आहे. कालच्यापेक्षा आपला आजचा विश्वास जास्त पाहिजे, आजच्यापेक्षा उद्याचा विश्वास जास्त पाहिजे. हे जे शिष्य होते ते विश्वासात वाढत गेले. अजून मोठा विश्वास, अजून मोठा विश्वास. येशूने मुक्यांना बोलतं केलं. हा मुका बोलता झाला, खरंच. हा दुसऱ्या दिवशी आंधळ्यांना पाहतं केलं. हा आंधळा पाहता झाला, खरंच हा देवाचा पुत्र आहे. आणि मग त्यांनी मेलेल्याला उठवलं. हा मेलेला उठवला, अजून विश्वास वाढला. आणि ह्या सगळ्यापेक्षा जेव्हा येशूने वाऱ्याला धमकावलं आणि पाण्याला धमकावलं तेव्हा ते म्हणाले, हा आहे तरी कोण? त्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, बहिऱ्याला ऐकतं केलं, मुक्याला बोलतं केलं. हे सगळं मी पाहिलं होतं. यांनी मेलेल्याला उठवलं तेही आम्ही पाहिलं होतं. पण हा वाऱ्याला धमकावू शकतो, समुद्राला धमकावू शकतो, हा आहे तरी कोण? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूच्या शिष्यांचा विश्वास कलाकलाने वाढत गेला, क्रमाक्रमाने वाढत गेला. प्रत्येक चमत्कारासरशी त्यांचा विश्वास वाढत गेला. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. नाही तर तुमच्या मनात प्रश्न येणार की शिष्य होते मग विश्वास ठेवला नव्हता का? विश्वास न ठेवता शिष्य कसे झाले? ते शिष्य झाले होते, परंतु त्यांचा विश्वास मात्र कलाकलाने वाढत गेला, मजबूत होत गेला, विश्वासामध्ये ते पक्के होत गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा चमत्कार येशूने ज्या पद्धतीने केला ती पद्धत मात्र फार विचित्र आहे. तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही. नीट लक्षात घ्या. ज्या क्षणाला येशू म्हणाला रांजण पाण्याने भरा, त्यावेळेला कोण तिकडे उपस्थित होतं? चाकरांनी रांजण पाण्याने भरले. येशूचे शिष्य तिकडे होते नक्कीच, कारण ते नेहमी येशूच्या बाजूला असायचे. भोजन कारभारी नव्हता, वर नव्हता, आणि लग्नाला आलेली हाय फाय मंडळी तिकडे नव्हती. चमत्काराचे खरे साक्षीदार कोण आहेत? फक्त दोन प्रकारचे लोक, चाकर आणि येशूचे शिष्य. चमत्कार चाकरांच्याच द्वारे का झाला, नोकरांच्याच द्वारे का झाला? कारण नोकर आज्ञाधारक असतात, जसं सांगितलं तसं ते करतात. देवाने त्या ठिकाणच्या सगळ्यात खालच्या लोकांचा वापर केला. त्या ठिकाणी बडी बडी मंडळी हजर होती, त्यांना बोलावलं नाही चमत्कार बघायला. त्या नोकरांना सांगितलं रांजण पाण्याने भरा, नोकरांनी निमूटपणे आज्ञापालन केलं, एक शब्द उलट न बोलता. त्या खालच्या लोकांना चमत्कार पाहायची संधी मिळाली. येशूचा पहिला चमत्कार नोकरांनी पाहिलेला आहे डोळ्या देखत. आता बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांनी चमत्कार डोळ्यांनी पाहिला नाही, चमत्कार ऐकला आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. पहिल्या चमत्कारापासून आजपर्यंत हेच घडत आहे. चमत्कार पाहणारे लोक फार थोडे असतात, बाकीचे लोक चमत्कार ऐकतात आणि मग विश्वास ठेवतात. आजपर्यंत तेच घडत आलेलं आहे. हा चमत्कार डोळ्यांनी कोणी पाहिलेला आहे? फक्त नोकरांनी आणि येशूच्या शिष्यांनी, आणि असेल फार तर येशूची आई हजर असेल, बाकी कोणी पाहिलेलं नाही आहे. असं येशूने का केलं? नीट कान देऊ नये का? मी पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे, देव चमत्कार करतो परंतु सगळ्यांच्या डोळ्यात देखत नाही, मर्यादित लोकांपर्यंत असतो. याचं कारण असं, जर सगळेच चमत्कार जर सगळ्याच लोकांनी पाहिले तर मग विश्वासाला जागा कुठे आहे? हालेलुया, हालेलुया.
तुम्ही स्वतः पडत नाही आहात, पण तुमची बायको पडते. तुम्हाला काय वाटतं, खरं आहे की खोटं आहे? तुम्ही स्वतः पडत नाही आहात प्रार्थनेच्या वेळेला, पण तुमची बायको पडते. तुमचं काय मत आहे, खरं आहे की खोटं आहे? इकडे केंद्रामध्ये एवढ्या साक्षी येतात, साक्षीच्या वेळेला कोणीतरी येताना सांगतं की माझी गाठ निघून गेली, चमत्कार घडला, गाठ गेली, खरं आहे, पण त्या चमत्काराला साक्षीदार कुठे आहेत? प्रत्यक्ष गाठ कशी गेली तिला पण माहित नाही, त्या बाईला पण माहित नसतं. तिने हात ठेवला, हात काढला, गाठ गेली. हालेलुया. मग गाठ तिच्या सुद्धा डोळ्या देखत गेलेली नाही आहे, कारण ती जेव्हा हात ठेवते ते डोळे बंद असतात, हात काढल्यावर गाठ जाते. या चमत्काराला साक्षीदार फक्त ती असते, तिच्या बरोबरची माणसं असतात किंवा तिचे नातेवाईक असतात. बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांना चमत्कारावर विश्वास ठेवायचा असतो. हालेलुया. हा पहिला चमत्कार फक्त चाकरांनी पाहिला, शिष्यांनी पाहिला, बाकी कुणी डोळ्याने पाहिलेलं नाही आहे. आणि तरी दुसऱ्या लोकांनी विश्वास ठेवला. आज देखील तेच घडत आहे. डोळ्यांनी चमत्कार पाहणारी माणसं फारच कमी आहेत. असं होऊ शकतं, एक माणूस पूर्णपणे लंगडा आहे आणि त्याला प्रार्थनेला आणलं आणि तो चालायला लागला, तर कोणाला कळेल? त्याच्या चाळीला कळेल, चाळ त्याच्या सोसायटीमध्ये कळेल, त्याच्या गावात कळेल, बस. बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांना विश्वास ठेवायला लागेल. बाकीच्या लोकांना विश्वास ठेवायला लागेल. त्या माणसाला लंगडेपणामध्ये कोणी पाहिलेलं आहे? त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या गावकऱ्यांनी, त्याच्या चाळीतल्या लोकांनी, सोसायटीतल्या लोकांनी, बस. बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांना एवढ्या लोकांवर विश्वास ठेवायला लागेल. कल्पना करा, आज मी इकडे एखाद्या लंगड्या माणसाला बोलावलं आणि तो लंगडतो असा. त्याच्या बरोबरच्याला विचारलं, हा गेली 10 वर्ष लंगडतो आहे, तुम्ही ऐकतात, तो लंगडतो आहे. त्याच्या बरोबरचा माणूस सांगतो 10 वर्षापासून लंगडतो आहे, बरोबर. मी हात ठेवला, खाली पडला आणि तो धावायला लागला, बरा झाला, बरोबर. तुम्ही सगळ्यांनी डोळ्याने चमत्कार बघितला, अरे लंगडा मनुष्य बरा झाला. ठीक आहे, तुम्ही पाहिला. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायला लागेल. बाकीच्यांना म्हणजे काय? बाहेर लोक आहेत त्यांना तुम्ही सांगणार, हो काय हो, लंगडा होता हो, लंगडत आला हो, आणि आमच्या डोळ्यात देखत पडला हो, आणि उभा राहिला आणि चालायला लागला हो. तेव्हा ते काय सांगतील माहिती का? तो लंगडत नसेल, त्या लंगडण्याचा ढोंग केला असेल. हा, तुम्ही एवढ्या लोकांनी मिळून जर समजा 1 लाख लोकांना सांगितला हा चमत्कार, 1 लाखापैकी 10,000 ते 20,000 लोक विश्वास ठेवतील, बाकीचे 80-90,000 लोक म्हणतील माझा विश्वास बसत नाही. म्हणून गेली 2000 वर्ष झाली येशूचं नाव अजून संपूर्ण जगात पसरलेलं नाही आहे. ते एवढ्या स्लो का पसरत आहे? कारण विश्वास ठेवणारे लोक कमी आहेत, डोळ्याने चमत्कार पाहणारे लोक कमी आहेत. पुष्कळ लोकांना डोळ्यांनी चमत्कार बघायचा असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार येशूने पुष्कळ केले, आजही करत आहे येशू, परंतु विश्वास मात्र ठेवावाच लागतो. कारण चमत्कार डोळ्यांनी पाहणारे लोक फार कमी असतात. हालेलुया, हालेलुया. आणि चमत्काराचे खरे साक्षीदार नेहमी कमी असतात. येशूने कुणाला साक्षीदार केलं? त्या चाकरांना. दुसरा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, नीट कान देऊ नये का? येशूच्या चमत्काराचे साक्षीदार नेहमी खालच्या वर्गातले असतात. गरीब, निरक्षर, अडाणी, नोकर चाकर, रिक्षा ड्रायव्हर, झाडू मारणारे, घरकाम करणारे, असे लोक येशूच्या चमत्कारांचे खरे साक्षीदार असतात. एखादा श्रीमंत मनुष्याकडे येतो, श्रीमंत बाई येते, त्यांना विचारलं तुम्हाला कसं कळलं? काय माहिती का, आमची एक नोकरीण आहे, ती इकडे येते, ती बरी झाली, तिने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो. म्हणजे चाकरीण पहिली आली, ती बरी झाली,
तिने मालकिनीला सांगितलं, मग मालकीण आली. असं पुष्कळ लोकांचं झालं असेल. हालेलुया, हालेलुया. केंद्रामध्ये गडी लोक पहिले येतात, रिक्षा ड्रायव्हर पहिले येतात, रिक्षात बसणारे नंतर येतात. रिक्षा ड्रायव्हर इकडे पहिले पोहोचतात, घरगडी इकडे पहिले पोहोचतात, पिऊन लोक इकडे पहिले पोहोचतात, शिपाई लोक इकडे पहिले पोहोचतात. आणि त्यांना उभं राहायला सांगितले उभे राहतात, त्यांना बसायला सांगितले बसतात. जे आज्ञापालन करतात त्यांचाच वापर चमत्कारासाठी होत असतो. हालेलुया. देव साध्या लोकांचा वापर का करतो? कारण साधी लोक देवाचं ऐकतात, आज्ञापालन करतात. उभं राहा म्हटलं उभे राहतात, खाली बसा म्हटलं खाली बसतात. देव श्रीमंत लोकांचा आणि उच्च शिक्षित लोकांचा आणि हाय फाय लोकांचा वापर का करू शकत नाही? कारण हे लोक आज्ञाधारक नसतात, त्यांना कुणाची आज्ञा पाळण्याची सवय नसते. त्यांच्या तोंडामध्ये प्रतिप्रश्न असतात, इंग्रजीमध्ये बॅक आन्सर. अशा लोकांना आजारमुक्ती मिळत नाही, अशा लोकांना दुःखमुक्ती मिळत नाही. हा पहिला चमत्कार फक्त नोकरांनी पाहिलेला आहे आणि शिष्यानी पाहिला. हाय फाय लोकांनी पाहिलेला नाही आहे, त्यांना विश्वास ठेवावा लागला. चमत्कार पाहण्यासाठी देखील भाग्य लागतं. डोळ्याने चमत्कार पाहायचा असेल तेवढे तुम्ही नशीबवान पाहिजे आहात. हालेलुया, 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 हालेलुया. बाकीच्या लोकांना विश्वास ठेवावा लागतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाण्याच्या द्वारे येशूने का चमत्कार केला? कारण येशूला आज्ञापालन बघायचं होतं. पाणी भरलं जातं की नाही हे बघायचं होतं. बाकी येशूला पाण्याची गरज नव्हती. येशू बोलला असता रांजण द्राक्षरसाने भरून जाओ, तर रांजण द्राक्षरसाने भरले गेले असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्राने रात्रभर जाळी टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न केला, त्याला मासे मिळाले नाहीत. परंतु तुम्ही सांगता म्हणून मी टाकतो जाळी. हालेलुया. मी रात्रभर प्रयत्न केले, मला मासळी मिळाली नाही, परंतु तुम्ही सांगता म्हणून मी टाकतो जाळ. तेव्हा चमत्कार घडला. त्याने सांगितलं असतं, मी रात्रभर प्रयत्न केले, मला मासळी मिळाली नाही, आता कशी मिळणार? चमत्कार झाला असता का? झाला नसता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही तुम्हाला सांगतो सगळ्यांना क्षमा करा, तुम्ही क्षमा करता. आम्ही तुम्हाला सांगतो पापांची कबुली करा, तुम्ही पापांची कबुली करता. आज्ञापालन. कोणी क्षमा करायला तयार नाही आहे, कोणी पापाची कबुली करायला तयार नाही, त्याच्याकडे आज्ञापालन नाही आहे. देव त्याला स्पर्श करत नाही आहे आणि चमत्कार होत नाही आहे. आज्ञापालनाशिवाय चमत्कार नाही आहे. येशूने सांगितलं रांजण पाण्याने भरा, त्याची आज्ञा होती. आज्ञेचं पालन झालं तेव्हाच चमत्कार घडला. त्यांनी सांगितलं पाण्याने कशाला भरायचे? पाण्याचा काय फायदा? पाणी प्यायचं आहे का? पाणी आमच्याकडे भरपूर आहे. चमत्कार झाला असता? नाही. रांजण पाण्याने भरा म्हटल्यानंतर निमूटपणे त्यांनी रांजण पाण्याने भरले, काहीही प्रत्युत्तर न करता. तेव्हा चमत्कार घडला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू चमत्कार करतो. आज पुष्कळ मोठ्या प्रमाणात चमत्कार करतो. सगळ्यांच्या नजरेस चमत्कार पडत नाहीत, परंतु पुष्कळांना विश्वास ठेवावा लागतो. येशूसाठी अशक्य काही नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझं नाव व्यंकट कांबळे आहे. मी दहिसरहून आलो आहे. माझी साक्ष अशी आहे की माझ्या पाठीमध्ये उजव्या बाजूला 1-1.5 वर्षापासून खूप दुखायचं, सतत हमेशा दुखत राहायचं. घरी कामावर बी खुर्चीवर जरी बसलो की एवढं दुखत राहायचं की मी कधी कधी खुर्चीला जास्त हाईट करून टेबलावरती असं बसायला जायचो, तरी पण काय कमी होत नव्हतं. एवढा त्रास व्हायचा मला, हमेशा सतत त्रास होत होता उजव्या बाजूला. जेव्हा सिस्टराने पहिलंच एक गाणं आत्ता घेतलं प्रार्थनेच्या सुरुवातीलाच, त्यावेळेस मला आज पूर्ण असं एकदम काहीतरी असं जाणवलं की येशूसमोर येऊन सिस्टर जेव्हा त्यांच्या मागे येऊन हात देत आहेत आणि हे पूर्ण त्या टायमाला सिस्टरने जेव्हा पहिलंच गाणं घेतलं त्याच टायमाला मला पूर्ण ह्या बाजूचं
काहीतरी खिचल्यासारखं जाणवलं मला त्या टायमाला स्वतःलाच. आणि त्यावेळेस पवित्र आत्म्याने पूर्ण माझा ताबा घेतला आणि मला आता एकदम हलकं वाटायला लागले आणि एकदम आराम, काहीच दुखत नाही बिलकुल जरासुद्धा. आता किती वाकलं केलं तरी. म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो, तसेच सिस्टरांचे बी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू जीजस. म्हणजे तुम्ही सांगताय की 1.5 वर्षापासून तुम्हाला उजव्या बाजूच्या बडगड्यामध्ये वेदना होत होत्या आणि आताच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा पहिलं गाणं स्वर्गीय पिता सुरू होतं तेव्हा तुम्हाला जाणवलं की काहीतरी निघून जातं. हो, त्या टायमाला मला एकदम अचानक असं काहीतरी खेचतं जोराने आणि त्यावेळेस मग पूर्ण माझं दुखणं निघून गेलं. त्यावेळेसच मला जाणवलं असं एकदम की काहीतरी निघून जाते शरीरातनं. आणि प्रभू समोर होते, सिस्टर पण हात देत होत्या वरून. त्या टायमाला असं एकदम जाणवलं मला, एकदम खरंच माझ्याजवळ प्रभू आहे आणि सिस्टर पण हात देत होत्या. तेव्हा जाणवलं आणि त्याच टायमाला मला प्रभू येशूने पूर्ण मला एक आत्म्यानं भरून काढलं. म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो. धन्यवाद प्रभू. आता दुखत नाही? आता बिलकुलच नाही दुखत आहे. तुम्ही दाबून बघितलं, चेक केलं मी बाथरूमला जाऊन, नाही दुखलं. प्रभूने बरं केलं. थँक्यू जी. तुमचं नाव सांगा. अर्चना बोरले. काय साक्ष आहे? मी गावी गेली होती, आता 4 महिने झाले मला. जानेवारीच्या 25 तारखेला मी गावी गेली. तर मी इथून जातेवेळी प्रभूंना विनंती चिठ्ठी टाकून गेली होती की देवा मी गावी जाते घर बांधायला, तर माझा गावी ताबा घे आणि मला सुरक्षित जोपर्यंत मी काम करत तोपर्यंत मला सुरक्षा दे आणि मला सुखरूप इथपर्यंत घेऊन ये. तर प्रभूने माझी प्रार्थना ऐकली, मला सुखरूप नेली गावी. मी 4 महिने अगदी सुखरूप राहिलं. काय माझं असं म्हणजे एवढं पण काय दुखलं नाही. दुखायचं म्हणजे कधी नधी, पण मी प्रार्थना करायची, वचन बोलायची, त्याच्याद्वारे मला बरं वाटायचं. आणि आता देवाने मला चांगला सुंदर घर देऊन, म्हणजे असं घर म्हणजे मला वाटलं नव्हतं माझ्या ह्याच्याने मला घर भेटेल. मी खूप वर्ष प्रयत्न केला घर बांधायचा, पण माझ्यानं कधीच घर बांधायचं झालं नाही. खूप वर्ष तुम्ही प्रयत्न केले, तरी साधारण किती वर्ष आहे? म्हणजे मी लग्न झाल्यापासून मी 3 जावांचं आमचं लग्न झालं, मला वेगळं घातलं आणि मला गुरांचा गोठा दिला की त्याने दोघांनी जुन्या घरावर घर बांधलं. तुमची खूप वर्षापासून म्हणजे इच्छा होती की स्वतःचं घर बांधायचं, पण तो काहीच केल्याने तुमची इच्छा पूर्ण झाली नाही. कधीच नाही. मी आईकडं मुलांना ठेवली आईकडून, आणि देवाच्या कृपेने आता तुम्ही गावी चांगलं सुंदर मोठं घर बांधलेलं आहात. मला खूप मोठं घर दिलं देवाने. गावातले सर्व लोक बोलतात एवढं घर आला कुठून? मला जागा मीच मला परेशान झाली. मला एवढा घर कसा देवाने दिला? आणि एक म्हणजे कुठल्या गट्टी कमी होऊन दिली ना. आणि मला पैशांची पण व्यवस्था होत नव्हती. मी इथं देवाची शिबिर करायची, प्रार्थना करायची, देवा मला पैशाची व्यवस्था होती. आणि सिस्टराने आज्ञा केली की ज्याला मी घरातून त्या दिवशीच मला तिकडे देवाचं म्हणजे असं स्पर्श झाला की तुला आज काहीतरी भेटणार आहे. मी देव म्हणे देवा मला अशी देवाची आज आज्ञा होईल, मला घर भेटणार. आणि त्या दिवशी इथं आज्ञा झाली. सिस्टरने आज्ञा केली की ज्याला घर नाही त्याला घर भेटल. आणि त्या 2-3 दिवशी माझा पैशांचा बंदोबस्त झाला. आणि मला 4 महिने मी गेली गावी विश्वासात. आणि घर मला देवाने खूप सुंदर दिला. सुंदर घर देवाने देऊन आशीर्वादित केलेलं आहे. आणि पुढची की आज तुझं घर तुझा सुंदर एवढा झाला. जे गावच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटते की एवढं सुंदर मोठं घर कसं काय बांधलं. देवाने एवढा आशीर्वाद दिलेला आहे. आणि तुमच्या सासूला काय झालेलं होतं? आणि माझी एक चुलत सासू आहे की ती म्हणजे खूप खोकायची. रात्री मी तिच्याकडे झोपायला जायची, तर म्हणजे मला झोपायला त्यांच्यासमोर भीती वाटायची, एवढ्या खोकायची आणि असं म्हणजे ओरडायच्या वगैरे. मग मी रविवारची प्रार्थना नाही सोडली. शुक्रवारची रविवारची मी प्रार्थना घेत राहिली. मी काम नाही करायची, पूर्ण दिवस उपास प्रार्थना करत राहायची. पूर्ण मी लाईव्ह प्रार्थना सगळ्या प्रार्थना घेत राहायची. आणि मी एक दिवस असाच आशीर्वाद घेतला पाण्यावरती आणि हात ठेवला. म्हटलं देवा या आईंचा खोकला या तुझ्या विश्वासानं पवित्र लहू आहे, मी त्या आईनं देते तो विश्वास आणि त्यांचा खोकला मी तुमची साक्ष देईन. तर त्या क्षणी आईंचा खोकला गेला. आता त्यांना खोकला येत नाही. किती दिवसापासून त्यांना खोकला यायचं? खूप वर्ष. म्हणजे मला काय माहिती नाही, मी इकडे गावी असायचे, ती मुंबई ती गावी असायच्या, पण त्या बोलता मला खूप वर्ष खोकला यायचा. आणि त्या देवाच्या कृपेने त्यांना अजिबात खोकला काहीच त्रास नाही. शांत अगदी झोपायच्या आणि सांगायच्या तुझा प्रार्थना कर, तुझी प्रार्थना आहे ना. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि त्यांचा खोकला काढलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुम्हाला काय झालं होतं?
मागच्या महिन्यामध्ये मला 8-10 दिवस जुलाबला खूप त्रास झाला, खूप म्हणजे त्रास झाला. मग मी विश्वासानं शुक्रवारची प्रार्थनामध्ये भाग घेतला. गुडघ्यावर बसून प्रार्थना केली. त्या टायमाला शिष्टवृत्ती आपल्या आजारावर हात ठेवा, तर मी पोटावर विश्वासानं हात ठेवला. त्यापासून माझा जुलाब पूर्ण राहिला म्हणून देवाला मी आभार मानते. तशी मागच्या 2-3 महिन्यामध्ये मला पूर्ण अशी ही दातं दुखायची. मग सिस्टरने सांगितलं की विशेष करून मी दातासाठी प्रार्थना करायला म्हणून. मग मी पण विश्वासानं माझी हात ठेवला. हात तसे हात ठेवला तशी माझा अजून कुठला म्हणजे इकडचं मग अजिबात दात दुखत नाही. म्हणून देवाला मी आभार मानते. प्रभूने तुम्हाला बरं केलं आहे. बरं केलं. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.